नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर जसं नेहमी आपण काहीतरी नवीन नवीन बघत असतो पूजेच्या बाबतीत, पूजेच्या साहित्याच्या बाबतीत. तर तसंच आज मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आली. ते म्हणजे ती गोष्ट जुनी आहे, पण ती जी बनवली आहे ती नवीन पद्धतीने बनवलेले आहेत. तर ते आहे ते म्हणजे की गजलक्ष्मी, म्हणजे गजांत लक्ष्मी. आणि गजांत लक्ष्मीचं किती महत्व आहे आपल्या देवपूजेमध्ये. आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपण गजांत लक्ष्मी ठेवतो. तर गजांत लक्ष्मी म्हणजे काय? हत्तीचं जे स्वरूप असतं त्याला, म्हणजे हत्ती जो असतो त्याला गजांत लक्ष्मी म्हणतात. आणि ज्या आपल्या अष्टलक्ष्मी आहेत त्या अष्टलक्ष्मीमध्ये सुद्धा एक गजलक्ष्मी म्हणून लक्ष्मी देवी, लक्ष्मी मातेचं एक स्वरूप आहे. तर जी लक्ष्मी माता हत्तीवरून म्हणजे ऐरावतावरून आरूढ होऊन जी येते तिला गजांत लक्ष्मी म्हणतात, गजलक्ष्मी म्हणतात. तर ही लक्ष्मी म्हणजे ही गजलक्ष्मी का ठेवावी आपण देवघरात? तर यामुळे आपल्या घरात स्थैर्य, आनंद, संयम, परत संपत्ती सगळ्याची वृद्धी होत असते, म्हणून आपण ते ठेवायचं असतं. जसं आपण महालक्ष्मी आईचे जे जे म्हणजे आयुध किंवा ती देवी आईला जे जे आवडतं तर त्या गोष्टी आपण ठेवतो. जसं कवड्या आपण ठेवतो, शंख आपण ठेवतो. तर तसंच गजलक्ष्मी सुद्धा आहे. गजलक्ष्मी सुद्धा महालक्ष्मीला खूप प्रिय आहेत. आणि बघा हत्तीचा जो चेहरा असतो ना, त्याच्याकडे म्हणजे गजाचा जो चेहरा असतो ना, त्याला बघूनच आपल्याला किती प्रसन्न वाटतं. कारण आपले जे बाप्पा आहेत त्यांचा पण जो चेहरा आहे तर तो हत्तीचाच आहे. तर त्याच्यामुळे एका हत्तीकडे बघितलं ना तर आपल्याला गणेशाचं स्वरूप नेहमी दिसत राहतं. आणि त्यांच्या चेहऱ्यावर तर ती ती शांतता, तो संयम किंवा ते सगळं प्रसन्नता जी असते ना ती हत्तीच्या चेहऱ्यावरती दिसत असते. एवढा मोठा हत्ती असतो, तो करायला खूप काही करू शकतो, पण किती शांतता असते त्याच्यामध्ये. जर आपणच काही गोष्टी केल्या तर तो आपल्याला समोरून त्रास देतो. नाहीतर हत्ती खूप प्रेमळ, मायाळू आणि खूप छान असे म्हणजे असतात. तर चला मी तुम्हाला दाखवते की आपण पूजेमध्ये कुठकुठल्या प्रकारचे माझ्याकडे आज जे गजलक्ष्मी आलेले आहेत तर हे आपल्याला पूजेमध्ये ना खूप उपयोगी पडणार आहेत. कारण जे आपण महालक्ष्मीच्या पूजा मांडतो तर त्या पूजांमध्ये सुद्धा मांडायला खूप सुंदर असे हे गजलक्ष्मी आहेत. तर त्यात सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला दाखवते. तर यामध्ये ना प्रत्येक जे हत्तीचं जे म्हणजे हत्ती जे आहे ते प्रत्येक हत्तीचं स्वरूप हे वेगवेगळं असणार आहे. तर पहिला जो हत्ती आहे म्हणजे पहिली जी गजलक्ष्मी आहे तर ती मी तुम्हाला दाखवते. तर तो आहे असा सोनेरी रंगामध्ये. खूप सुंदर असं याच्यावर काम केलेलं आहे बघा. याची जी क्वालिटी आहे ना खूप छान आहे. याला फायबर रेझिन म्हणतात. रेझिन मध्ये बनवलंय आणि अगदी भरीव आहेत. कधीही आपण देवपूजेच्या वेळेला ज्या गोष्टी घेतो तर त्या अशा भरीव असल्या पाहिजे. आणि याच्यावर जी मीना काम बोलतात ते किती सुंदर केलंय बघा. ह्या साईडला गणपती बाप्पा आहे आणि या साईडला महालक्ष्मी आई आहे आणि इथे वरती कासव आहे. आणि पुढे बघा इथे संपूर्ण याच्यावर असं मीनाकाम केलेलं आहे आणि खूप सुंदर असे हे गजा आहेत. आणि त्यानंतर असं म्हटलं जातं की जे आपल्या घरामध्ये आपण जे हत्ती ठेवतो ना तर त्यांची सोंड अशा प्रकारे वरती असली पाहिजे. त्यांचा उजवा पाय असा पुढे असला पाहिजे. ह्याचं आणखीन एक महत्व तुम्हाला सांगते ते म्हणजे की वास्तू गजलक्ष्मी याला म्हणतात. म्हणजे वास्तूमध्ये बघा आपण बऱ्याच गोष्टी ठेवतो की वास्तूच्या हिशोबाने ज्या आपल्याला प्रॉस्परस असल्या पाहिजेत, ज्याच्यामुळे आपल्या घरातली प्रत्येक गोष्टीमध्ये वृद्धी झाली पाहिजे, घरामध्ये स्थैर्य आलं पाहिजे, वैभव आलं पाहिजे, शांतता आली पाहिजे. तर या सगळ्यासाठी आपण जशा अनेक काही वस्तू ठेवतो तर त्यामध्येच एक आहे ते म्हणजे की गजलक्ष्मी. तर हे बघा हे असे गोल्डन कलरचे खूप सुंदर आहेत बघा. असे समजा आपण पूजेमध्ये ठेवले ना ते किती सुंदर दिसतात बघा. जेव्हा पण आपण महालक्ष्मी आईची पूजा मांडतो तर तेव्हा दोन्ही बाजूला असे गज असलेच पाहिजे. हे बघा असे खूप सुंदर असे हे गज दिसतात. आणि दोघांवरती पण जी मीना काम केलंय ना ते खूप सुंदर आहे, खूप सुंदर. म्हणजे कदाचित कॅमेरा सुद्धा कॅच करू शकत नसेल इतकं सुंदर त्यांच्या म्हणजे वरती हे मीना काम केलंय. तर असे खूप सुंदर असे हे हत्ती आहेत. तर ही मोठी साईज आहे आणि या साईजची जी प्राइस आहे ती आहे 2700 ला ही जोडी आहे. आणि ह्याच्यावरचं जे पॉलिश आहे ना
ते पण लवकर जाणारं पॉलिश नाहीये. आणि बाहेर तुम्ही याची प्राइस बघाल तर खूप कम्पॅरेटिव्हली महाग आहे. तुम्ही ऑनलाईन सुद्धा चेक करा, मी ऑनलाईन पण चेक केली याची प्राइस. तर अक्षरशः जी छोटी छोटी साईज आहे ना ती याच्या प्राइसच्या आसपास आहे. आणि याची क्वालिटी खूप छान आहे, खूप छान क्वालिटी आहे बघा. तर अशी ही जोडी आहे, ही जोडी जी आहे ही 2700 ला जोडी आहे. खूप सुंदर आहेत. तर ज्यांना पण हवे असतील तर हे मी कुठून म्हणजे मागवले तर हे बाप्पा मोरिया स्टोर आहे, त्यांच्याकडे हे अवेलेबल आहेत दादरला. त्यांचा ॲड्रेस, त्यांचा नंबर इथे ब्लिंक होत असेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला देईन, त्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेन. बरेच जणांना म्हणजे सांगितलं तरीही तेच तेच परत परत विचारतात की कुठून घेतलंय, कुठून घेतलंय, आम्हाला नंबर द्या. तर डिस्क्रिप्शन बॉक्स जो असतो म्हणजे जी व्हिडिओच्या खाली जी एक लाईन असते त्याच्या इथे 3 टिंब असतात, तिथे जर तुम्ही क्लिक केलं ना तर तिथे खाली तुम्हाला संपूर्ण माहिती मिळते की कुठून घेतलंय काय वगैरे. तर तिथे मी पूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत. तर असे हे गोल्डन कलरचे गजलक्ष्मी आहेत. त्यानंतर आणखीन ज्यांना थोडीशी व्हरायटी हवी आहे तर आपण असं म्हणजे वास्तूमध्ये म्हटलं जातं की जेवढं चांदीचं घेतलं जातं तर तेवढं ते खूप जास्त प्रॉस्परस मानलं जातं. पण आता आपल्याला एवढी मोठी गोष्ट चांदीची घेणं कधी कधी शक्य होत नाही. तर त्याच्यामुळेच या साईजमध्ये सिल्वर कलरमध्ये हे गजलक्ष्मी आहेत बघा. आतमध्ये इथे पांढरा रंग दिलाय, जिथे तिथे लाल आणि हिरवा रंग घेतलाय ना मीना कामसाठी तर इथे पांढरा रंग दिलाय. आणि इथे दोन्ही साईडला म्हणजे इथे गणपती बाप्पा आहेत आणि इथे महालक्ष्मी आई आहे. आणि तसंच आहे सेम इथे वरती कासव आहे. पण अगदी म्हणजे अशी रिच वाटतायत आणि याची क्वालिटी ना खूप छान आहे, खूप छान क्वालिटी. हे पण सेम आहे की याची सोंड अशी वरती आहे, पाय एक पुढे आहे. खूप छान आहे, मला पर्सनली खूप आवडला म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते की ज्यांना हवे असतील ना तर त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहेत मस्त. तर ह्याची सुद्धा अशी जोडी आहे बघा. ह्याची पण सेम प्राइस आहे, 2700 ला ही जोडी आहे. आणि हे पॉलिश जे आहे ते खरोखर लवकर जाणारं नाहीये. तुम्ही फक्त आपण व्यवस्थित वापरायची ही गोष्ट, व्यवस्थित फक्त पुसून घ्यायचं, याला जास्त घासायचं धुवायचं वगैरे नाही. व्यवस्थित पुसून ठेवले ना तर अगदी लखलखी तसेच्या तसे राहतील बघा. यांची सोंड पण किती वरती आहे आणि खूप सुंदर असे गजलक्ष्मी आहेत, खूप सुंदर. हे सिल्वर मध्ये आहेत आणि याला कॉम्बिनेशनला बघा व्हाईट रंग दिला इथे आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन आहे. आणि तसंच पूर्ण मीनाकाम केलंय. मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवेन हे, म्हणजे आणखीन छान प्रकारे कळतील तुम्हाला. बघा इथे तुम्हाला दिसतायत का किती सुंदर दिसतायत मंदिराच्या पुढे. आणखीन एक ऑप्शन आहे याच्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल ताई खूप कन्फ्यूज करतेस तू, पण बघा प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. आणि मी दादांना स्पेशली विचारलं की ह्याच्यामध्ये किती अवेलेबल आहे, जेवढे अवेलेबल असतील तेवढे मला पाठवा. तर आणखीन एक वेगळी गोष्ट अवेलेबल आहे याच्यामध्ये, ती म्हणजे की असे हे मार्बल म्हणजे व्हाईट रंगाचे, ज्यांना व्हाईट हवेत, टोटली व्हाईट कलर आणि फक्त इथे जे मीना काम केलंय ना ते बघा किती सुंदर दिसतंय याच्यावरती. इथे या साईडला सेम बाप्पा आहे, त्या साईडला महालक्ष्मी आई आहे, ते वरती कासव आहे आणि बघा हे पण हत्ती किती सुंदर दिसतात. तर ह्याची पण जोडी आहे, ह्याची पण जोडी मी दाखवते तुम्हाला. हे जेव्हा तुम्ही पूजेमध्ये ठेवाल ना, जेव्हा आपण मार्गशीर्ष महालक्ष्मी आईची जेव्हा पूजा मांडतो किंवा इतर कुठल्याही पूजा मांडतो तर तेव्हा तुम्ही हे पूजेमध्ये ठेवा. खूप 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 प्रॉस्परस मानलं जातं. हे बघा हे पण असे सेम 2 जोडी आहे. ही पण सेम 2700 ला फायबर रेझिन मटेरियल आहे याचं आणि खूप सुंदर आहेत, खूप सुंदर. तुम्हाला कदाचित कॅमेरामुळे एवढं दिसत नसेल, पण जर तुम्ही स्वतः असं जवळून बघितलं ना तर खूप सुंदर असे हे गजलक्ष्मी आहेत. तर हे व्हाईट कलरमध्ये आहेत. तर आपल्याकडे 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत. एक तर व्हाईटमध्ये अवेलेबल आहेत, गोल्डनमध्ये आहेत आणि सिल्वरमध्ये आहेत. तर असे गजलक्ष्मी आपल्याला अवेलेबल झालेले आहेत. तर ज्यांना पण हवे असतील तुम्ही नक्की दादांकडे फोन करा, ऑर्डर करा. तर आता हे गजलक्ष्मी नक्की ठेवायचे कुठे ते पण मी तुम्हाला सांगते. ते म्हणजे एक तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही तुमच्या घराचा जो एंट्रन्स असतो ना तो एंट्रन्सकडे तोंड करून आपण गजलक्ष्मी ठेवू शकतो. आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे किंवा उत्तर दिशा आहे किंवा पूर्व दिशा आहे या दिशेला आपण आपले हे गजलक्ष्मी ठेवायचे आहेत.
तर आता ही मोठी साईज आहे, ह्या तिन्ही पण सेम साईज आहेत. ह्या मी तुम्हाला सांगितलं 2700 ला जोडी आहे. आणि गजलक्ष्मी कधीही सिंगल घ्यायचा नाही, कधीही गजलक्ष्मी हे 2 असलेच पाहिजे. दोन्ही साईडला आपण जसे ठेवतो तसे दोघांची जोडी असली पाहिजे. आणि यामध्ये ज्यांना छोट्या साईज मध्ये हवे असतील तर छोटी साईज सुद्धा अवेलेबल आहे. तर बघा ही आहे छोटी साईज गजलक्ष्मीची. तर ही माझ्याकडे सध्या फक्त सिल्वर कलर मध्येच आलेली आहे, तर म्हणून मी तुम्हाला सिल्वर कलर मध्ये दाखवते. याच्यामध्ये 2च अवेलेबल आहेत, पण गोल्डन आणि सिल्वर. जो व्हाईट रंग मी तुम्हाला दाखवला तर याच्यामध्ये व्हाईट अवेलेबल नाहीये या साईज मध्ये. ही साईज बघा केवढी आहे, मला वाटतं 2 इंचाची ही साईज असेल, 2 ते 3 इंच, म्हणजे इथपर्यंत पकडलं तर 3 इंच. आणि ती जर बघितली तर ती 6 ते 7-8 इंचाची आहे, ती 7 इंचापर्यंत आहे. तर याची सुद्धा जोडी आहे. आणि ही जी छोटी साईज आहे गजलक्ष्मीची तर ही 1400 ला जोडी आहे, म्हणजे 1400 ला ही जोडी आहे. आणि ती 2700 ला जोडी आहे, 2700. तर बघा इथे पण सेम काम केलंय, म्हणजे या साईडला बाप्पा, या साईडला महालक्ष्मी, वरती कासव. तर असं सेम काम दोघांमध्ये सेम आहे, फक्त साईज मध्ये फरक आहे. आणि बाकी संपूर्ण जे डिझाईन काम वगैरे आहे ते सेम आहे. बघा ही सिल्वर आणि सिल्वर आहे, बघा ही साईज आणि ही साईज मध्ये फरक तुम्हाला इथे कळत असेल. तर मी हे तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. तर असे गजलक्ष्मी आपल्याला छान छान गजलक्ष्मी आलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की मी मुद्दामून तुम्हाला दाखवत नाही, ह्याची क्वालिटी खरंच खूप छान आहे. ऑनलाईन आपण जेव्हा मागवतो तर त्याच्यामध्ये जो फोटो दिसतो ना, तर फोटो म्हणजे सेम आपल्याला कधी कधी वस्तू येते असं नाहीये. आणि ऑनलाईनची जर तुम्ही प्राइस सुद्धा कम्पेअर केली ना तर खूप महाग आहे प्राइस. ज्या मेटलमध्ये वगैरे येतात ना त्या खूप महाग आहेत, त्याच्या मानाने खूप रिझनेबल प्राइस आहे. मटेरियल छान आहे, काम छान आहे. आणि म्हणून मी म्हटलं की म्हणून नक्कीच मी तुम्हाला सजेस्ट करेन, ज्यांना बऱ्याच ताई मला मागे विचारत होत्या की ताई गजलक्ष्मी चांगले कुठे भेटतील वगैरे. तर हे खूप छान असे गजलक्ष्मी आहेत, ज्यांना देवघरात ठेवायचे छोट्या साईज मध्ये तर असे छोट्या साईज मध्ये तुम्ही ठेवू शकता. किंवा आपल्याला असे देवघराच्या बाजूला ठेवायचे असे सुद्धा ठेवले तरी खूप सुंदर दिसतात बघा. किंवा हे जे गजलक्ष्मी आहेत मोठे, हे जरी आपण देवघराच्या बाजूला जरी ठेवले तरी खूप सुंदर दिसतील, पूजेमध्ये खूप सुंदर दिसतील. तर म्हणून अशा प्रकारचे हे गजलक्ष्मी जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्कीच बुकिंग करा, ऑर्डर करा. आणि त्याच्यासाठी नंबर जो आहे तो नंबर मी तुम्हाला दिलाय. बाप्पा मोरिया स्टोर आहे दादरचं. ज्यांना पर्सनली व्हिजिट करता येत असेल तर त्यांनी नक्कीच पर्सनली जाऊन बघून तुम्ही वस्तू घ्या स्वतः. आणि ज्यांना जमत नसेल तर त्यांच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर तिथे तुम्ही कॉल करून हे नक्कीच बुक करू शकता. तर असे खूप छान छान गजलक्ष्मी आज मी तुम्हाला दाखवले. 3 वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये. साईज मध्ये पण आपल्याला आहे, छोटी साईज आहे, मोठी साईज आहे. तर बघा खूप सुंदर आहेत, मला तर खूप आवडले पर्सनली. तर तुम्हाला पण कसे वाटले ते पण मला नक्की सांगा. आणि कुठले आवडले ते पण मला नक्की सांगा. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, त्यामुळे तुम्हाला कुठला आवडला, यातला व्हाईट आवडला, गोल्डन आवडला, सिल्वर आवडला, तर तो पण मला नक्की सांगा. आणि असा आजचा व्हिडिओ होता गजलक्ष्मीचा. आणि नक्की तुमच्या घरामध्ये गजलक्ष्मी नक्कीच असले पाहिजे, त्याचा खूप फरक पडतो, खूप प्रॉस्परस आहे. तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये पण बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा गजलक्ष्मीचा उल्लेख केलेला आहे. महालक्ष्मी आईच्या प्रत्येक पूजेमध्ये गजलक्ष्मीला खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे. तर म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा असं छान प्रसन्नता यावी, आपल्या घरामध्ये एक एक गोष्ट चांगली, म्हणजे म्हणतात ना एक एक गोष्ट चांगली त्यामध्ये यावी, तर ह्यासाठी असे सुंदर असे गजलक्ष्मी आणलेले आहेत. तर ज्यांनाही हवे असतील लवकर फोन करा, मस्त ऑर्डर करा आणि छान असे गजलक्ष्मी मागवा. आणि नक्की सांगते की जसे आहेत, जसे दिसतायत तसेच तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. तर चला, असा आजचा गजलक्ष्मीचा व्हिडिओ होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.